MIDC मधील स्फोटाने डोंबिवली हादरली। दुर्घटनेमधल्या मृतांची संख्या 8 तर 64 जण जखमी। मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी। जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे दिले आदेश। डोंबिवली दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 64 जण जखमी। आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक केली, विशाल अग्रवाल यांच्याकडून कबुली। गुन्हे शाखेकडून आरोपीच्या आजोबांचीही चौकशी। शेअर बाजारात आनंदाची लाट। निफ्टी 23,000पासून हाकेच्या अंतरावर, तर सेन्सेक्स 75,000च्या पल्याड। राज्यात अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती। उपाययोजनेसाठी आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे मागणी। आदित्य ठाकरेंच्या चुकीच्या धोरणामुळे मुंबई प्रदूषित। आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल। मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे 3 दिवस, अन्यथा प्रत्येक महिन्याला भरावा लागणार 2% दंड। उजनीनंतर आता प्रवरानगरमध्ये एसडीआरएफच्या जवानांची बोट बुडाली। 4 जवानांचा मृत्यू, बुडालेल्या दोघांना वाचवताना अपघात। उजनी धरणातील शोध मोहीम 40 तासांनंतर संपली। सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, एकाच कुटुंबातल्या 4घांचा समावेश। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेवर 100हून अधिक वेळा कारवाई, तर भावेशवर बलात्कारासह 6 गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती। ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयामध्ये आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गाडीसह 4थ्या मजल्यावर, गाडीसह इमर्जन्सी वॉर्डमध्ये घुसल्यामुळे रुग्णांची पळापळ।